नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। गेली काही वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्रातच नाही पण देशातलं राजकारण एका वेगळ्या पद्धतीने सुरू आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण तर खुलेपणाचं राहिलेलं नाही हे प्रामुख्याने आपल्या निदर्शनास जाणवून येतं। नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला भरभरून असं यश महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली। मुख्यमंत्री पदाची निवड झाल्यानंतर विशेष अधिवेशनात पहिलं भाषण जे देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्या भाषणात कुठेही राजकीय अभिनवेश न ठेवता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्यामध्ये संवादाची गरज आहे आणि तो संवाद कुठेतरी संपलाय अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली होती। या त्यांच्या भाषणानंतर बरीच भाषणं ही सभागृहात पार पडली, मात्र एका भाषणानं लक्ष वेधून घेतलं। ते भाषण होतं महाराष्ट्रातले सर्वात तरुण आमदार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचं। देवेंद्र फडणवीस यांनी जे आवाहन या भाषणाच्या माध्यमातून केलेलं होतं की विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये संवाद असायला हवा, या त्यांच्या एका वाक्याचा अर्थ जर कोणाला कळाला असेल तर तो केवळ आणि केवळ रोहित पाटील यांना कळाला असं इथं म्हणावं लागेल। विरोधी पक्षातल्या एकतर 25 वर्षांचा हा तरुण आहे, पहिल्यांदाच आमदार म्हणून सभागृहात बसलेला असताना आपल्याला बोलायचं म्हणून विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे ते वारंवार अपेक्षा व्यक्त करत होते, हात उंचावून मला बोलायचं आहे असं सांगत होते। अत्यंत संयम आणि नेमकं भाषण हे रोहित पाटील यांनी करत असताना संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा दाखलासुद्धा त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून दिला। अमृताहुनी गोड नाव तुझे देवा असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि संतांनीसुद्धा आपलं वर्णन गोड असं केलेलं आहे। तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधी बाकावरच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांना गोड वागणूक मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। विरोधक आणि सत्ताधारी यांच्या संवादाची ही पहिली पायरी रोहित पाटील यांच्या रूपानं तयार झाली असं म्हटलं तर इथं वावगं होणार नाही। आर पाटील हे महाराष्ट्राला माहिती आहेत, ते त्यांच्या वेगळ्या योजनांमुळं आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळं सलग 6 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आणि 15 वर्ष ते मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा होते। ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची जी कारकीर्द होती ती कारकीर्द महाराष्ट्रात खूप गाजली, त्याची दखल युनोनीसुद्धा घेतलेली होती। संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे अभियान एक चळवळ म्हणून त्यांनी महाराष्ट्रात राबवलं, खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला। त्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, उपमुख्यमंत्री झाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षसुद्धा होते। अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा आणि अजातशत्रू राजकारणी अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वदूर होती। दुर्दैवानं आज ते हयात नसले तरी आज त्यांचा मुलगा हा पहिल्यांदा आमदार म्हणून विधानभवनात आलेला आहे। रोहित पाटील यांच्या भाषणाची चुणूक महाराष्ट्रानं वेगळ्या जाहीर सभांमधून यापूर्वी बघितलेली आहे आणि आता ते विधिमंडळाचे कामकाज करायला सज्ज झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षातील अनेकांची भाषणं झाली, त्यात ज्येष्ठ होते, सर्वच होते, मात्र रोहित पाटील यांनी अत्यंत प्रगल्भपणे मांडलेले विचार हे सभागृहातील तरुण असतील किंवा ज्येष्ठ असतील त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहेत असं इथं म्हणावं लागेल। केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलायचं नाही, अक्रस्थाळेपणा कुठं दाखवायचं नाही, आपलं जे मत आहे, जे काही विचार आहेत ते अत्यंत शांत, साध्या आणि सोप्या भाषेत मांडायचे। ही रोहित पाटील यांची शैली ही हुबेहूब दिवंगत आर पाटील यांच्यासारखीच आहे। त्यांना फडणवीस यांना जे म्हणायचं होतं ते समजलं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवा म्हणून केला। कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यांची चर्चा राज्यात देवाभाऊ अशीच झालेली होती, हे आपल्याला माहिती आहेच। रोहित पाटील यांच्या भाषणाची चर्चा मात्र या विधिमंडळातल्या सर्वत्र झाली। आर पाटील जेव्हा आमदार झाले तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, नंतर युतीचं सरकार आलं। या दोन्ही सरकारांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आर पाटील हे नाव लक्षवेधिकार म्हणून राज्याला समजलं। आज रोहित पाटील हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत आणि विरोधी बाकावर त्यांना बसावं लागलं आहे, याकडं त्यांनी संधी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे।
सत्ताधारी पक्षाशी संवाद साधत असताना त्यांना जनतेचे प्रश्न जोरकसपणे मांडण्याची ही संधी मिळालेली आहे, त्याची चुणूक त्यांनी आपल्या पहिल्या भाषणातून दाखवून दिलेली आहे. हा आदर्श सभागृहात असलेल्या तरुण आमदारांनी घेण्याची गरज आहे. या सभागृहात तरुण आमदारांची संख्या कमी नाही. एका पक्षाचेच म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सध्याचे आदित्य ठाकरे हे देखील तरुण आमदार म्हणूनच सभागृहात आहेत. त्यांची एक टर्मसुद्धा पूर्ण झालेली आहे. त्या टर्ममध्ये त्यांनी काय विषय मांडले आणि बाहेर माध्यमांशी केलेला संवाद हा राज्यानं बघितलेला आहे. भाषणात सौम्यपणा असला तरी आपला मुद्दा कसा प्रभावीपणे आणि परिणामकारक मांडायचा हे रोहित पाटील यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. लोकांना भाषणातील नकारात्मकता ही आवडत नाही आणि या निवडणुकीत म्हणजे काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जो प्रचार करण्यात आलेला होता तो प्रचार हा नकारात्मकच होता. हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. एकूण काय तर रोहित पाटील यांचा वावर, बोलणं, भाषण हे राजकारणात येऊ पाहणारे नवखे आणि जुनेसुद्धा यांच्यासाठी आदर्शवत आहे. तुर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.